नमस्कार मित्रांनो, ठरलं तर मग ही मालिका आता खूप थरारक होत चालली आहे. नवीन नवीन ट्विस्ट येत आहेत. आता तर काय मालिकेत प्रियाचे आयडिया सुद्धा येत आहेत. पण त्यामुळे मात्र प्रियाची जाम गोची झाली आहे. प्रिया पहिल्यांदा एवढी हेल्पलेस जाणवली मला. मी तिला काय करावं काय नाही तेही कळत नाहीये. आजच्या भागात नेमकी काय झालं आपण ते जाणून घेऊया. तर आजच्या भागात होतं काय, आपण कालपर्यंत बघितलं होतं की सायली म्हणाली असते की मला सुद्धा आईच्या साडीपासून ड्रेस बनवायचा आहे. मग अर्जुन आज कल्पनाला विचारतो की तुझी एक साडी मला देशील का, मला सायलीसाठी ड्रेस शिवायचा आहे. मग ती एक साडी त्याला देते. म्हणजे अर्जुनलाच आवडते साडी ती. मग ती साडी घेऊन तो कल्पनाला विचारतो. कल्पना म्हणते हरकत नाही, पण ही साडी माझी नाही आहे रे, ही साडी प्रतिमाची आहे. अर्जुनलाही कळत नाही, प्रतिमेच आत्याची साडी तुझ्याकडे कशी आली असं तो विचारतो. ती म्हणते अरे खूप दिवसापूर्वी ना तिने मला घालायला दिली होती साडी आणि ती माझ्याकडेच राहून गेली आहे. म्हणजे बघा काय योगायोग आहे मित्रांनो. इथे सुद्धा आईची साडी म्हटल्यानंतर सायलीसाठी प्रतिमाचीच साडी आली आहे. बेस्ट. मग पुढे काय होतं, अर्जुन म्हणतो वा 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 हरकत नाही, ही साडी पण खूप छान आहे, मी या साडीचा ड्रेस सायलीसाठी तयार करतो. म्हणून तो जातो लगेच ऑफिसमध्ये. तिथे भेटतो त्याला चैतन्य. आता चैतन्य म्हणतो अरे अर्जुन, तू आता वकील सोडून काय साड्यांचा व्यवसाय करतोय काय. अर्जुन म्हणतो नाही रे, मला बायकोसाठी ड्रेस शिवायचा साडीपासून, पण माझी झाली आता पंचायत. तो म्हणतो बोल ना. चैतन्य म्हणतो बोल, काय पंचायत झाली, मी तुला मदत करतो ना. मग अर्जुन म्हणतो अरे मी साडीपासून ड्रेस बनवायचं ठरवलंय, पण आता माझ्याकडे सायलीचा म्हणजे मापच नाही ना, तिला कोणत्या मापाचा ड्रेस लागतो, त्या टेलरला माप कोणतं देऊ. चैतन्य म्हणतो एक काम कर, ही साडी तुला कोणी दिली. तो म्हणतो मम्माने. हा बेस्ट. मग चैतन्य म्हणतो एक काम कर ना, मावशीलाच सांग, ती बरोबर काय ते जुगाड करून तुला वहिनींचं माप देऊन टाकेल ना. अर्जुनला पण ती आयडिया पडते. मग अर्जुन लगेच घरी येतो. घरी मात्र कल्पना, अस्मिता आणि सायली दिवाळीच्या फराळबद्दल बोलत असतात आणि अर्जुनला इशारा करून कल्पनाचं लक्ष वेधण्याचा प्रयत्न करतो. पण लक्ष जातं सायलीचं. सायली म्हणते का हो, तुम्हाला काय हवंय. तो म्हणतो काय नाही काय नाही. मग ती पुन्हा गप्पा मारायला लागतात. पुन्हा अर्जुन इशारे करतो. मग मात्र सायली त्याला विचारते अहो काय पाहिजे सांगा ना, मी तुम्हाला शोधून देते. तो म्हणतो काय नाही, मला ना स्टडीमध्ये एक फाईल होती माझी, मला मम्माची मदत पाहिजे. पण कल्पना म्हणते अरे तुला माझी मदत हवी, तुझं लग्न झालंय, लग्नानंतर सगळं सायली बघते ना तुझं, आता मी कुठून तरी फाईल शोधून देऊ. मग मात्र सायली खरं उठते आणि त्याला 2 फाईल आणून देते. तो म्हणतो नाही यातली फाईल नाही, मला थोडं बोलायचं मम्माशी. मग सायली कळतं की ह्याला काहीतरी आईशी बोलायचं आहे. मग तिथे ठीक आहे ना. मग लगेच कल्पना आणि अर्जुन थोडं साईडला जातात. मग तिथे अर्जुन त्याच्या आईला सांगतो, म्हणजे कल्पना सांगतो की मम्मा मी साडी तर घेतली आहे ड्रेस शिवायला, पण आता प्रॉब्लेम हा झाला माझा की साडीचं मापच नाही माझ्याकडे. मग कल्पना इथे हसायला लागते. ते म्हणते अरे यार तुम्ही पुरुष ना, तुम्हाला बेसिक गोष्टी माहीत नाही. सिम्पल आहे ना, तिचा एखादा जर ड्रेस असेल ना जो तिला चांगला मापाचा येतो, तो नेऊन दे टेलरला. टेलर त्या ड्रेसपासून छानसा ड्रेस तिला शिवून देईल. अर्जुनला ती कल्पना आवडते. तो लगेच जातो बेडरूममध्ये आणि काय करतो, सायलीचं साडी ड्रेस असं टाकत असतो. आणि मित्रांनो त्याच वेळेस सायली रूममध्ये येते आणि त्याने केलेला पसरा पाहून त्याला जाम ओरडते. अहो काय चाललंय तुमचं, किती पसरा केला हा, तुम्हाला काय हवं सांगा ना मला. तो काही नाही, मला नाही काळा ड्रेस हवा होता, काळा शर्ट आहे माझा, तो ना माझ्याकडे खूप लकी आहे, आज आमची मीटिंग आहे म्हणून मला तो हवा होता. ती म्हणते तुम्हाला शर्ट हवा तुमचा आणि तुम्ही माझ्या कप्प्यात काय चाललेत. ती चिडते. ती प्रत्येक साड्या वगैरे ठेवायला लागते. आता अर्जुन तिथे होतो म्हणजे घोटाळा, त्याला ते ड्रेस हवा असतो, त्याने एक ड्रेस निवडला पण असतो, पण साई वापर टाकते ना ड्रेस, आता मग आता घ्यावं कसं. आणि मग सायलीला दिसत साडी, तिथे अर्जुनने आणलेली साडी. ती म्हणते साडी कोणाची आहे. तो मम्माची आहे, तिने मला ड्राय क्लीन करायला दिली. ती म्हणजे तुम्हाला. तो म्हणतो हो, माझ्या ऑफिसजवळ ना एक लॉन्ड्रीचं दुकान आहे, तो छान ड्राय क्लीन करतो. मम्मा म्हटली ह्याला पण ड्राय करून आणण्या साडीला. मी म्हणलं ठीक आहे, बरं ठीक आहे. मग तर ते अर्जुन साडी घेतो. मग तर ड्रेस कसा घ्यायचा, सायलीचा ड्रेस देणार नाही, सायली ठेवल्याशिवाय जाणार नाही. मग तो हिसकून घेतो. तो म्हणतो अरे ड्रेसला किती खराब डाग पडलेत, किती डाग पडले. सायली म्हणते लहान लहान डाग आहेत, ते मी घरी धुवून टाकेल ना. नाही मी याला पण लॉन्ड्रीमध्ये टाकतो ड्राय क्लीन करायला. असं म्हणत अर्जुन तो ड्रेस घेतो, साडी घेतो, तुम्ही पळतो. सायली मात्र काय करावं या माणसाचं काहीच कळेना असं म्हणत तिथे ती पण निघून जाते. पुढे मात्र आता अर्जुनला एक प्रश्न पडतो की ही साडी तर प्रतिमात्यांची आहे, आता ह्या साडीपासून आपला ड्रेस बनवायचा असेल तर आपल्याला तिची परवानगी पण घ्यावी लागेल ना. म्हणून तो निघतो प्रतिमात्यांकडे. मात्र प्रतिमात्यांच्या घरी वेगळंच काहीतरी चालू असतं. प्रिया जाम टेन्शन असते, कारण तिने तिच्या खऱ्या आईवडिलाला बघितलंय आणि ते एवढे गरीब आहेत,
ती विचार करते, हे जर माझे आईवडील असतील ना, आता जर यांची परिस्थिती एवढी बिकट आहे तर माझ्या जन्माचे वेळेस भिकारीच असतील. नाही नाही नाही, माझे ते आईवडील आहेत, कोणाला कळायला पण नको, आणि त्यांची मुलगी आहे मी हे त्यांना सुद्धा कळायला नको, असं विचार करत असताना तिथे तो नागराज म्हणतो, काय प्रिया, कसं वाटलं माझं गिफ्ट? प्रिया जाम चिडते. ती म्हणते, तुमचं दोघांचं काय चाललंय ना मला सांगा, नाही तर विचार करा, माझ्याकडे तो व्हिडिओ आहे, मी तो व्हायरल करून टाकेल. नागराज म्हणतो, अगं बाई, त्या जुळ्या शिळ्या व्हिडिओचं किती धमकी येशील आम्हाला, काय करायचं ते कर, पण तुला कळतंय का तो व्हिडिओ व्हायरल झाला ना, सगळ्यात आधी फ्रॉडच्या केसमध्ये तूच जाशील जेलमध्ये. मग प्रियाला की कळत नाही काय करावं ते. मग नागराज निघून गेल्यानंतर मात्र प्रिया विचार करत असते की मला असं वाटलं होतं की जेलमधून बाहेर पडल्यानंतर मी जिंकले, आता सगळं माझ्या मर्जीप्रमाणे होणार, मस्त जगणार, पण भलतंच घडलंय. हे नागराज आणि महिपतने माझे आईवडील आणलेत, आधी माझी ती गाठोडं हरवलं, सायलीचं गाठोडं हरवलं, काय चाललं काहीच कळलं मार्ग नाही. आणि तेवढ्यात तिला आवाज येतो अर्जुनचा, कारण अर्जुन घरी आला असतो प्रतिमाता विचारायला. प्रतिमाला तो विचारतो की प्रतिमाता, मला या साडीपासून ना सायलीला ड्रेस शिवायचा आहे, पण आता प्रॉब्लेम असा आहे की ही साडी तुझी आहे, मग तुझी परवानगी आहे का या साडीपासून ड्रेस शिवायला? ती साडीकडे बघते आणि तिला विचारायला काही आठवत नाही. ती म्हणते, अरे मला काही आठवत पण नाही साडी माझी म्हणून, पण हरकत नाही, सायलीला ड्रेस शिवायचा ना तुला, सायलीसाठी एक काय मी भरपूर साड्या देऊ शकताय. आणि मित्र ह्या दोघांचं बोलणं तिकडनं प्रिया आणि इकडनं नागराज ऐकत असतो. पण प्रतिमा त्याला विचारते, अरे पण तुला काही काय टेलर वगैरे माहिती आहे का? तो म्हणतो, नाही ना आत्या, मला काहीच माहीत नाही. मग इथे नागराजला काय करतो, एक त्याला आयडिया सुचते. तो लगेच महिपतला एक खुशखबर सांगतो फोन करून. तो म्हणतो, महिपत, आता प्रियाच्या आईवडिलांपर्यंत अर्जुनला पोहोचवण्याचा मार्ग मला कळाला. तो आता त्याला ना त्या बायकोसाठी ड्रेस शिवायचा आहे. आता मी काय करतो, माझ्या बायकोचा उपयोग करतो इथे, माझी बिंडोक बायको यावेळेस आपल्या कामाला येईल. मी तिला सांगतो अर्जुनला त्या टेलरचा पत्ता द्यायला. तो धावत पळत जातो रूममध्ये, म्हणजे किचनमध्ये, बिचारी सुमन किचनमध्ये असते, आणि त्याला पण ती प्रचंड घाबरते. तो म्हणतो, काय झालं सुमन, मी काय वाघ बी काय एवढं घाबरलीस तू? ती बिचारीचा एक शब्द फुटत नाही तोंडातनं. तो म्हणतो, ठीक आहे, मला एक सांग, तू ते पहिलं ड्रेस शिवायचीस ना, त्या टेलरचं नाव काय होतं? मग स्वतः सांगतो, श्रद्धा टेलर. ती म्हणते, मी कधी ड्रेस शिवलेत? तो म्हणतो, नाही का तू शिवायची. आणि एक काम करता, ते अर्जुनला ना टेलरकडे जायचं आहे, त्याला म्हणजे बायको सायलीला ड्रेस शिवायचा आहे, पण त्याला टेलर कोणता हेच माहीत नाही. तू एक काम कर, मी तुला ॲड्रेस लिहून देतो, ही चिठ्ठी त्याला देऊन टाक, देशील ना? ती बिचारी हो म्हणते. मग तिला काही चिठ्ठी घेऊन बाहेर येते. इकडे प्रतिमा आणि अर्जुन बोलत असतात. ती डायरेक्ट अर्जुन विचारते, अर्जुन तुला टेलरचा पत्ता हवा ना? हे दोघांना कळत नाही, कारण अर्जुन थोड्या वेळपूर्वी प्रतिमा बोलला असतो की कोणाला सांगूच नको. पण हिला कळायला म्हटलं तर दोघे हसायला लागतात. तो म्हणतो, हो बोल नका, मला पत्ता हवाय. ते म्हणते, हा घे पत्ता, हा खूप छान ड्रेस शिवतो, आणि मी पण याच्याकडे ड्रेस शिवायचे मला आठवत नाही असं म्हणते ती. मला आठवत नाही म्हणते. अर्जुन तर थँक्यू ठीक आहे. आणि मग अर्जुन निघतो टेलरकडे, म्हणजे रूम तिथून बाहेर पडतो. इकडे मात्र प्रिया विचार करत बसते की नक्की आता काय घडणार पुढे. तिला काहीही कळत नाही मित्रांनो, ते एकदम ब्लँक झाली आहे, तिला काय करावं ते कळत नाही. इतके दिवस प्रिया म्हणजे कोणाची कुटाणी करायची, ह्याला त्रास दे त्याला त्रास दे, आज स्वतः जेव्हा आली ना बिलकुल ब्लँक झाली ती. मित्रांनो, इथे आजचा भाग संपतोय. आजचा भाग तुम्हाला कसा वाटला कमेंट करून जरूर कळवा. पुढे काय होईल तुम्हाला काय वाटतं तेही सांगा. आणि आजचा भाग आवडला असेल लाईक आणि शेअर करा व्हिडिओला, आणि चॅनलला सबस्क्राईब जरूर करा मित्रांनो, आणि बेल आयकॉन प्रेस करा मात्र विसरू नका. भेटूया पुढच्या भागात.